हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण काजूच्या बिया भाजायला चाललो आहे. चला तर बघूया. आपली तिकडं गँग गेले बिया भाजायला आणि ही आपली मंजिरी जी बिया खायच्या आहेत. तर आपण बिया भाजतो आहेत थोड्या, बघूया. चला तर मग जाऊया डायरेक्ट तिकडंच थेट. चल चल ग, मला दाखवतो काजूच्या बिया कशा भाजतात. तर त्यासाठी हा आम्ही पत्र्याचा घमेल घेतला आहे, तुम्ही हा बघू शकता. आणि इकडं हे चूल बनवतात, हे 2 दगडं ठेवलेत आणि ह्या दगडांवर आम्ही असा हा घमेल ठेवणार आणि खाली मस्तपैकी आग पेटवणार. आग पेटवली की ह्या ज्या बिया आहेत, कुठं आहेत रे बिया? हे बघा, आम्ही बिया आणल्यात, एक बादलीभर आहेत. बघा, एक क्वालिटी बघा बियांची. बघा ह्या बादलीत आहेत, प्लस जे साईज प्रमाणे आहेत त्या थोड्या छोट्या आहेत. त्यानंतर ह्या अजून आहेत, ह्या त्याच्यापेक्षा जाड आहेत. बघा त्याच्यापेक्षा जाड्या त्या कलमाच्या बिया आहेत. त्यानंतर ह्या बघा, ह्या पण दुसऱ्या आहेत जाड्या बिया. तर त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या आणल्यात. तर बघूया, ही इकडं पाटी वगैरे गोळा करून झालेत. आता चूल पेटवत आहेत, बघूया. चला पेटवा. बघा इकडं चूल पेटवायचं काम चालू आहे. तू फूक तिकडं, चालेल पेटले चूल. बारीक फाटी असतील तर लगेच पेटते. एकदा जर चांगली पेटली व्यवस्थितपणे तर मग नंतरला मग बिया पटापट भाजून होतील. त्याच्यामुळे लवकर करूया. आणि इकडं आम्ही बिया भाजायला आलो आहे. तिकडे जर आजूबाजूचा परिसर बघितलात तर इकडं जी पावसाळ्यासाठी लाकडं लागतात ती फोडून ठेवलेली आहेत. थोड्या दिवसानंतर ही कोपीमध्ये भरली जातील. ही कोप आहे, त्याच्यामध्ये लाकडं भरली जातील. त्यानंतर इकडं पाहू शकतात, हे सगळे काजूची झाडं आहेत. हे बघा, खूप मोठी मोठी झाडं आहेत. ही आंबे नाही आले का इकडे यावर्षी? आंब्याची पण झाडं आहेत, पण हे कलम आहेत त्यांना यावर्षी काय आले नाहीत. गेल्या वर्षी खूप आले होते. बघूया. तर बघा, फायनली आमची चूल पेटले. हे टाका, आता बिया टाका, चला फटाफट. आणि काठी घेतले म्हणजे बियांचा चीक उडतो, त्याच्यामुळं त्या घमेलामध्ये बिया टाकल्यात की थोडा आपल्याला लांब उभा राहून त्या हलवायला लागतात, जेणेकरून जो चीक या बियांमधून जो चीक निघतो तो आपल्या अंगावर उडणार नाही. यासाठी थोडा लांब थांबायला लागतो. बघा टाकलेत भाजायला. आणि हा जो घमेल आहे त्याला खालून एक होल पडला आहे, जेणेकरून आतमध्ये आग लवकर पास होईल आणि त्याच्यामुळे बिया भाजायला मदत होईल. बघा, इस्तो तर आपली पेटले चांगली, एकदम रापचिक सरस आहे एकदम. दोघीजणी फाटी लावतात दोन्ही साईडनी, जेणेकरून फटाफट भाजून होतील बिया. ते विजतील, बारीक बारीक पण टाका, वारा आहे ना त्याच्यानं होतं. हे गावचे प्रोफेशनल माणसं आहेत बिया भाजण्यात. आमचा प्रोफेशनल माणूस कामाला जातो ना. आणि जी सगळ्यात जी मास्टर आहे जी ऋतुजा, ती आज नाही आहे. त्याच्यामुळं यांच्याकडे आज जबाबदारी आहे बिया भाजायची. कारण आज प्रॅक्टिस करतोय. कारण बिया तर आम्हाला खायच्या आहेत ह्या वर्षीच्या. कारण हे भाजलेल्या बियांची टेस्ट एक वेगळीच असते. हे बघा, आता चांगली आग झाली आहे. बघा आत्ता बियांमधून शेक वगैरे चांगला निघायला लागला. आता 5 मिनटामध्ये भाजून होतील. हे बघा आतमध्ये पेटला आहे. 5 मिनटामध्ये होतील आता आपल्या, बघू शकता. पुढे गेल्यावर चेक होतो. आणि त्यात जास्त पण
भाजायच्या नसतात, कारण जास्त भाजल्या तर आतमध्ये करपण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं आपण जेवढे दिवस सुकवतो त्याच्यावर डिपेंड असतो किती टाईम भाजायचा. कारण जर जास्त दिवस उन्हात सुकवलेले असतील तर त्यांना एकदम असा काळा होईपर्यंत भाजण्याची गरज नाही लागत. कारण जर पूर्ण काळ्या झाल्या तर आतमध्ये बिया करपतात. त्याच्यामुळं बिया भाजताना एक काळजी घ्यावी लागते की त्या एकदम करपल्या पण नाही पाहिजेत, कारण एकदम करपल्या तर मग त्या चांगल्या नाही लागत. पण आणि ज्या आपण दुकानातून बिया विकत घेतो, ज्या बॉईल केलेल्या असतात, त्या बियांची टेस्ट आणि ह्या चुलीवर भाजलेल्या बियांची टेस्ट खूप वेगळी असते. ह्या बिया एकदम खायला एकदम टेस्टी असतात. त्याच्यामुळे हे तुम्ही बघता, हे दोघी जणी दोन साईडने हे करतात जेणेकरून आतमध्ये ह्या बिया भाजल्या चांगल्या की लगेच पलटी करणार आहेत. चिक बियांचा चिकामुळं खोकळा येतोय. हे बघा चांगलं भाजायला लागलं. आता मी पण थोडा लांब थांबतो, नाही तर उडायच्या. बघा एकदम आग लागली, कारण चीक असतो ना, त्याच्यामुळे एकदा जर त्या काय पेटल्या व्यवस्थित की अशी आग लागते. हे बघा चीक कसा उडतोय बियांचा. ही जी आग बघा आता पलटी केल्यात आणि ह्याच्यावर हे थांब थोडा ही होऊ दे आणि काठी फिरव. बघा ह्या भाजल्यात आता, पलटी केल्या त्याने. टाक ती माती टाक झाल्या आता. झाला, विझवून टाकल्या आता, कारण जास्त पण भाजल्या तर त्या करपण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे लगेच पलटी केल्याच्या नंतर विजवायला पण लागतात. हे बघा भाजलेल्या बिया कशा आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आता आमचा सुपरमॅन लगेच परत दुसऱ्या बिया भाजण्यासाठी टाकला नाही. बघू शकता. हे सांग ह्या टाकू काय? आता मी टाकतोय या बिया भाजायला. सगळ्या टाकू की थोड्या टाकतोय, कारण मग जास्त पण टाकल्या तर मग त्या भाजत नाही, त्या कच्च्या राहतात. त्याच्यामुळे ह्या थोड्याच टाकल्या जातात. सेकंड टाईम टाकल्यात. ह्या झाल्या की मग अजून 1-2 वेळा टाकू, मग होऊन जातील सगळ्या. भाजलेल्या बिया होत्या, जरा 4-5 फोडायला घेतोय. बघूया कशा झाल्यात. बघ फोडतो कसे झालेत त्या. फोडण्याची पण हे बघा, ती फोडते वेळी अशी रुपी ठेवायची, जेणेकरून फोडली ना की आतमध्ये गर आहे तो हक्काच्या हक्का येतो. हे बघा हक्काच्या हक्का गर आहे. सोडून दाखवतो. टेस्ट करूया. गोळा दादा मी तिकडे फिरव. दुसरी पण बघ, दुसरी पण बी फोडली पण कशी मस्त आहे. कारण भाजलेल्या बीची आहे ना टेस्ट एकदम भारी असते. एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा. आणि भाजलेल्या बिया खायला हे मस्त असतात. ज्या आपण ह्या फोडतो ना, ज्या फॅक्टरीमध्ये फोडायला देतो त्याचा गर असतो, तो मार्केटमध्ये आपल्याला भेटतो. त्यापेक्षा ह्या भाजलेल्या बियांना
त्यापेक्षा भाजलेल्या बियांची टेस्ट एकदम भारी असते. कॉम्बो. ही मंजिरी आता स्वतः बिया फोडते. 2 वेळा तिकडं 2 वेळा तिकडच्या हाईटनी मार. जरा जोरात फटका मार म्हणजे तरी पण तशी चालेल. काय नाही, चल जमल तुला. अजून ट्राय कर, नंतरला हात काळे होणार आहेत. कशी आहे? सोलून खा की साली सकट खाते? हा. आणि हा बघा, हा तर काय गावठी कसा सोलतोय बघा. आणि इकडं बिया भरायची कामं चाललेत. हे लगेच भर, नाही ते समूह घेऊन जाईल आपल्या. त्या बघ आपल्या पडल्यात 2-3 पडल्यात बघ. ते बघ ह्या गमेलमध्ये आहेत बघ आपल्या. सुंदरची बिया फोडते मी आता स्वतःच्या बिया आहेत तर आता बघा ती कशी भाजेल एकदम जोश मध्ये. आणि मगाशी तिला भीती वाटत होती माझ्यावर उडला तर मी काय करू. आणि आता ती अगदी चुलीच्या जवळ जाऊन भाजते. हे बघा, बघू शकता. फायनली गाईज माझी आली अक्की बी. अरे हे बघा, फायनली मंजिरीनी अक्की बी काढले. सोलली काय ती? एका साईडने सोडली, एका साईडने. तर सोलण्याची प्रॅक्टिस कर आज. गरम गरम आहे. गरम गरम बिया खायला मस्त लागतात. झालेले आहे सोलून आता ती. हे बघा, फायनली शिकली. तर फायनली आता आमच्या बिया भाजून झालेल्या आहेत. तर आता आम्ही घरी झालो. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. ओके, बाय बाय, टेक केअर.